आणि आज आपण मैत्रींच्या चक्रशुद्धी आणि साऊंड हिलिंगच्या प्रवासात आज आपण आलो आहोत तिसऱ्या दिवशी. आणि आजचं चक्र आहे मणिपूर, ज्याला आपण सोलर प्लेक्सस चक्र असं म्हणतो. अगोदरचे जर तुम्ही दोन्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. हे आपलं तिसरं चक्र असणार आहे आणि यामध्ये मी पूर्ण चक्राविषयी माहिती देणार आहे. काय प्रॉब्लेम असतो, जर आपलं चक्र असंतुलित झाल्यानंतर आपल्याला कसं वाटतं, काय करायचं आहे आपण. तर चला तर मग स्टार्ट करते मी मणिपूर चक्राविषयी सांगायला. तर हे चक्र आपल्या नाभीच्या थोडं वर आणि पोटाच्या मधोमध असतं. हे आपल्या इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं आणि निर्णय क्षमतेचं केंद्र आहे. मणिपूर चक्राचं तत्व आहे अग्नी आणि त्याचा रंग आहे सोनसळी पिवळा. हे चक्र संतुलित असेल तर व्यक्तीमध्ये धैर्य, आत्मविश्वास, मनाची स्पष्टता आणि निर्णय घेण्याची ताकद असते. आणि हे जेव्हा असंतुलित असतं मणिपूर चक्र, तर तेव्हा काय असतं, तर तेव्हा आपण सतत दुसऱ्यांना खुश ठेवतो, स्वतःवर विश्वास राहत नाही, निर्णय घ्यायला घाबरतो, राग अनावर होतो किंवा खूप सप्रेस असतो, पचनाच्या तक्रारी वाढतात आणि सतत थकल्यासारखं वाटतं आपल्याला. मणिपूर चक्रासाठी सर्वात प्रभावी ध्वनी फ्रिक्वेन्सी आहे 5 to 8 हर्ट्स आणि ह्या फ्रिक्वेन्सीला लव फ्रिक्वेन्सी किंवा मिरॅकल टोन फ्रिक्वेन्सी असंही म्हणतात. आणि ही फ्रिक्वेन्सी काय करते, तर ही फ्रिक्वेन्सी DNA रिपेअर करते, आत्मविश्वास वाढवते, भीती, राग आणि कमीपणाची भावना दूर करते, आतून मी करू शकतो ही भावना निर्माण करते. आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे की फ्रिक्वेन्सी कशा ऐकायच्या आहेत. तर माझा फ्रिक्वेन्सीविषयी तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला किती फ्रिक्वेन्सी आहेत आणि आपण कशा वापरायच्या आहेत, तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहेत फ्रिक्वेन्सीविषयी. तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. तर आता मी तुम्हाला ह्या ज्या म्हणजे चक्राविषयी आहे आपलं मणिपूर चक्र, त्याच्यासाठी कोणते अफर्मेशन आपण बोलायचे आहेत. डोळे बंद करायचं आहे, पोटात कोमल उष्णता जाणवते असं कल्पना करायचं आहे आपल्याला डोळे बंद केल्यानंतर. आणि मी अफर्मेशन बोलणार आहे, तुम्ही ऐकायचे आहेत. मी शक्तिशाली आहे, मी आत्मविश्वासाने निर्णय घेते किंवा घेतो, माझी ऊर्जा दिव्य आहे, मी माझ्या पचनशक्तीला संतुलित ठेवते किंवा ठेवतो, मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवतो किंवा ठेवते, मी माझं आयुष्य नियंत्रित करू शकतो किंवा शकते, मी शक्तिशाली आहे, मी आत्मविश्वासाने निर्णय घेतो किंवा घेते, माझी ऊर्जा दिव्य आहे, मी माझ्या पचनशक्तीला संतुलित ठेवते किंवा ठेवतो, मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवते किंवा ठेवतो, मी माझं आयुष्य नियंत्रित करू शकते किंवा शकतो. आणि हे अफर्मेशन जे आहेत तुम्ही कधी ऐकायचे आहेत किंवा जे फ्रिक्वेन्सी आहेत कधी ऐकायच्या आहेत. सकाळी जेव्हा तुमचं पोट रिकामं असतं त्यावेळेला तुम्हाला ऐकायचं आहे, कारण डायजेशन आणि अग्नी सक्रिय होतो. आणि व्हिज्युलायझेशन करत ऐकायचे, पोटात तेज चमकते अशी कल्पना करायची आहे, स्वतःशी बोलायचे, मी करू शकते किंवा करू शकतो असं सांगत राहायचे. आणि सूर्यनमस्कार आणि ब्रीदिंग टेक्निक यांचं समर्थन असू शकतं याच्यावर. आणि पिवळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र घालायचे आहेत आपल्याला. आणि काय करायचं नाही, खाण्यानंतर लगेच करायचं नाही आहे, शक्यतो शांत वातावरणाशिवाय ऐकायचं नाही आहे, नकारात्मक लोकांबरोबर ऐकायचं नाही आहे आणि दुसऱ्यांच्या नियंत्रणात राहून हिलिंग टाळायचं आहे. हा तुमचा आतला प्रकाश आहे, त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही करायच्या नाही आहेत. आणि कोण कोण करू शकतं ह्या गोष्टी. जेव्हा डिसिजन घेणं कठीण वाटतं, पचनाचा त्रास आहे, ज्या व्यक्तींना सतत कमीपणाची भावना येते, आणि विद्यार्थ्यांनी हे नक्कीच करावं. आणि कधी करायचं आहे, सकाळी उठल्यावर किंवा सूर्यास्ताच्या आधी करायचं आहे. आणि किती वेळ करायचं आहे, 10 ते 15 मिनटं करायचं आहे, सलग 7 दिवस. परिणाम लगेच जाणवतो हे केल्यावर, त्यामुळे 7 दिवस केलं तरी बघा तुम्ही खूप फरक पडेल. आणि हे केल्यावर काय होणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घेणं सोपं होणार आहे, आतून खंबीर वाटतं, पचन सुधारतं, आत्मविश्वासाने संवाद साधता येतो, मी योग्य आहे ही भावना येते, रागावर संयम राहतो, तुमच्या आतला सूर्य पुन्हा तेजस्वी होतो. आणि आज आपण ॲक्टिवेट केलं आहे आपल्या शरीरातील शक्तीचं केंद्र मणिपूर चक्र. आणि उद्या आपण जाणून घेणार आहोत अनाहत चक्र म्हणजे प्रेमाचं चक्र. तेव्हा नक्की भेटूया मैत्रींवर. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. पुढच्या वेळेला मी छान असा व्हिडिओ घेऊन येणारच आहे अनाहत चक्राविषयी.
तर तुर्तास तरी थांबते मी आता. धन्यवाद.